आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटुंब प्रमुख, पक्षप्रमुख अजितदादा पवार यांचं काल अकाली निधनाची वार्ता कळाली आणि खरंच मन अतिशय सुन्न झालं. उभा महाराष्ट्र हळहळला. कारण खऱ्या अर्थानं एका पक्षाचं नेतृत्व जर आज उभ्या महाराष्ट्रासाठी काम करतंय आणि रात्रंदिवस म्हणजे दिवसातले 24 तास जर दादा फक्त जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी काम करतायत, तर त्याचं प्रत्यंतर आजपर्यंत येतंय. आज वातावरण पाहत असाल तर निश्चितच अजितदादांच्या जाण्यामुळं केवळ बारामतीचीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची नाही तर पूर्ण मानवतेची, पूर्ण महाराष्ट्राची, पूर्ण सर्वसामान्यांची खरी मोठी हानी झाली असं म्हटलं त्यात वावगं ठरणार नाही. कारण दादा हे एका मोठ्या पदावर नव्हते, तर नेतृत्व नव्हतं. तर दादा हे सर्वसामान्यांचे प्रश्नाची जाण असणारे, शेतकऱ्यांची जाण असणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार क्षेत्रातलं खूप मोठं नाव की सहकार क्षेत्र वाढला पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व आज काळाच्या आड गेलं. निश्चितच महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे आणि मला वाटत नाही की या हानीतून महाराष्ट्र लवकर उभा होईल. कारण खऱ्या अर्थानं दादांचं असं एकदम एक्झिट येणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठं दुःख आहे. मी जवळपास 2001 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला आणि राजकारणामध्ये प्रवेश मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच केला. घड्याळ हेच चिन्ह म्हणजे घड्याळ या चिन्हावर माझं प्रेम होतं आणि सातत्यानं मी अजितदादांची नेतृत्व पाहून, अजितदादांची काम करण्याची शैली पाहून मी सातत्यानं त्यांचा माझा आयडॉल मानत होतो आणि त्यांच्याकडं बघूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होतो. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये दादा शिर्डीमध्ये आले होते. दादांना मी भेटलो आवर्जून. दादा स्वतःहून म्हटले, त्यावेळी सुनेत्रा वहिनी देखील होत्या, की निलेश आज मला तुझ्या घरी यायचं आहे. खरं तर नावानिशी हा उपमुख्यमंत्री पदावरचा मोठा नेता आपल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला नावानिशी म्हणतोय की निलेश मला तुझ्या घरी यायचं आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि आमचे वडील गेल्यानंतर देखील त्यांना घरी यायचं होतं. ते सातत्याने ते माझ्याशी फोनवर संभाषण करत होते. त्याच्यामुळे त्यांनी घरी आले, सर्व कुटुंबाशी जवळपास 15 ते 20 मिनटं एवढ्या मोठ्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी दिले. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आमच्या आईची त्यांनी आस्थेने चौकशी केली, वडिलांबाबत सगळ्या गोष्टीची चौकशी केली. त्याच्यामुळे असं नेतृत्व महाराष्ट्रात होणे नाही आणि यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठं दुःख आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झालंय. अजितदादा पवार महाराष्ट्रातलं असं नेतृत्व होतं की 1990 पासून हा माणूस महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेमध्ये होता. त्यांनी फक्त आपल्या कार्यक्षेत्राचा विचार केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने त्यांनी विचार केला. म्हणूनच त्यांनी अगदी या छोट्याशा आपल्या सर्व कालावधीमध्ये ते सगळ्या लोकांचे ताईत होते. म्हणजे आमदार खासदार तर असतीलच, परंतु सर्वसामान्य लोक असतील, शेतकरी असतील, सर्व लोक त्यांच्या गाण्याचे ताईत झाले होते. कारण दादांची शैलीच तशी होती. आणि खऱ्या अर्थानं राजकारणातील दादा म्हटलं तर अजितदादाच समोर यायचे. कारण महामहिम राष्ट्रपतीजी त्यांना अजितदादा म्हणूनच जर हाक मारत असतील तर निश्चितच त्या दादा म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव हा उभ्या महाराष्ट्रानं केलाय असं मला वाटतं. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता जवळपास सातत्यानं 25 वर्षापासून काम करतोय. माझ्या वडिलांचं छत्र तर मध्यंतरी 2-3 वर्षापासून तर हरवलंच, परंतु काल खऱ्या अर्थानं आमचा कुटुंब प्रमुख, आमचा पक्षाचा प्रमुख गेल्यामुळं निश्चितच हे दुसरं पितृतुल्य हरवलंय असं मला वाटतं. कारण एक गोष्ट मला शिर्डीकरांना सांगावीशी वाटेल की ज्यावेळेस दादांकडं ऊर्जा मंत्रीपद होतं त्यावेळेस उपनगराध्यक्ष अभय शेळके होते. त्यांच्या पाठपुराव्याने नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्या मध्यस्थीनं 24 तास वीज देण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून झालं. ही देखील गोष्ट अधोरेखित करावी लागेल. कारण दादा हे काही एका बारामतीपुरते नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे होते. असे दादा गेल्यामुळं निश्चितच महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. मी अजितदादांना माझ्या सर्व पोते परिवाराच्या वतीनं, शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं, आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि पवार कुटुंबियावर हे जे मोठं दुःख झालंय या दुःखातून सावरण्याची सद्गुरू साईबाबा त्यांना ताकद देऊ अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम.